तर सुरुवात करूया. आधी आपण सेक्शन ए पासून सुरुवात करणार आहोत. सेक्शन ए मध्ये एमपीएससीनी जसं दिलं तसं पहिला प्रश्न हा संक्षिप्त नोंदी लिहिणं किंवा शॉर्ट नोट्स लिहिणं याच्यावर होता. क्वेश्चन 1A किंवा 1A याच्यामध्ये 5 प्रश्न दिलेले आहेत आणि या प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत. तर किती उत्तर लिहायचंय आपल्याला, तर थोडक्यात लिहायचंय. जसं पहिलाच प्रश्न बघा, तुमच्या सिलेबस मधलाच मुद्दा आहे की मानवी कार्यातील नैतिकतेचे सार, निर्धारक व परिणाम स्पष्ट करा. आता हे 3 मुद्दे तुम्हाला लिहायचे, तेही थोडक्यात लिहायचे. तर कसं लिहिणार मग तुम्ही, तर इसेन्स म्हणजे इथिक्सचं नेमकं सार काय, तर त्याची एक थोडक्यात व्याख्या द्या की इथिक्स म्हणजे काय किंवा नीतिशास्त्र म्हणजे काय. दुसरं, नीतिशास्त्राची जी निर्धारक आपण क्लासमध्ये डिस्कस केली होती. एक नीतिशास्त्र विषय म्हणून परिणाम, हेतू आणि परिस्थिती याच्याकडे पाहिलं जातं. तसंच त्यामधून येणारी तत्व ही थोडक्यात याची यादी द्यायची आणि परिणामांची चर्चा करताना अत्यंत थोडक्यात बुलेट पॉइंट्स मध्ये लिहायचंय, फार एक्सप्लेन करायचं नाहीये, कारण तुम्हाला इथं शब्द मर्यादेची अट आहे. तसंच तुम्हाला दुसरीकडे जायचंय. दुसरा प्रश्न होता की खाजगी आणि सार्वजनिक संबंधातील नैतिकतेतील फरक स्पष्ट करा. आता तुम्हाला आठवत असेल, ज्यांनी मॉड्यूल अटेंड केले किंवा लेक्चर्स अटेंड केलेत, यामध्ये आपण क्लिअरली डिफरन्शिएशन केले किंवा टेबल लिहून घेतलं की दोघांमध्ये फरक काय असतात. ह्या फरकाचे 4-5 मुद्दे तुम्हाला लिहायचे की खाजगी क्षेत्रामध्ये जेव्हा आपण नैतिकतेचा विचार करतो आणि सार्वजनिक क्षेत्रामधील नैतिकतेचा विचार करतो तेव्हा कोणकोणते एलिमेंट वेगळे पडतात. उदाहरणार्थ एक एलिमेंट मी तुम्हाला सांगतो की सार्वजनिक क्षेत्रामध्ये तुम्हाला निष्पक्षपणे निर्णय घ्यावे लागतात, पण खाजगी क्षेत्रामध्ये जेव्हा किंवा खाजगी जीवनामध्ये तुम्ही निर्णय घेता तेव्हा एकनिष्ठेला फार महत्व असतं. तुम्ही सगळ्यांना इम्पार्शियली ट्रीट नाही करू शकत. सो अशा पद्धतीचा फरक तुम्हाला स्पष्ट करायचा आहे. सार्वजनिक क्षेत्रामध्ये तुम्ही ओपननेस किंवा ट्रान्सपरन्सीला फार महत्व देता विसविस अदर पीपल, पण खाजगी क्षेत्रामध्ये मात्र तुम्हाला खाजगी नातेसंबंधांमध्ये कधी कधी गोपनीयता पण पाळावी लागते. तर अशा पद्धतीचे तुम्हाला फरक स्पष्ट करायचे. तिसरा प्रश्न पण इंटरेस्टिंग आहे बघा, त्यांनी काय म्हटलंय, महान नेत्यांचे जीवन मानवी मूल्य रुजवण्यासाठी कसे उपयुक्त ठरते. आता ह्याचे तुम्ही 4 किंवा 5च पॉईंट लिहू शकता. त्यामध्ये एक तुम्ही असं म्हणू शकता की ते रोल मॉडेल आपल्याला क्लिअरली एक मॉडेल देतात की जे आपण आयुष्यामध्ये फॉलो करायला पाहिजे. दुसरं, कोणती मूल्य महत्वाची असतात हे आपल्याला त्यांच्याकडून कळतं. तिसरं, स्ट्रगल करतही महान होता येतं, ह्याचा एक उत्तम आदर्श ते घालून देतात. चौथं, समाजासाठी आपण काय देणं लागतो ह्याचं जे वैचारिक खाद्य आहे ते आपल्याला त्यांच्या आयुष्यातून मिळतं. तर अशा पद्धतीचे एक 4-5 मुद्दे तुम्ही इथं लिहून तुमचं उत्तर पूर्ण करू शकता. त्यानंतर हा एक खूप इंटरेस्टिंग चौथा इंटरेस्टिंग म्हणजे तुमच्या सिलेबस मधला प्रश्न आहे की रोल ऑफ फॅमिली इन इनकल्केटिंग व्हॅल्यूज म्हणजे मूल्य रुजवण्यात कुटुंबाची भूमिका स्पष्ट करा. आता याचे परत 4-5 मुद्दे. एक म्हणजे प्रेम, त्यानंतर शिस्त, त्यानंतर वडीलधाऱ्यांचा आदर करणं, त्यानंतर इतर एकमेकांची काळजी करणं, असे काही जे शिस्तीचे मुद्दे आहेत जे कुटुंब आपल्याला शिकवतं, कुटुंब संस्कार देतं आणि त्यातून नैतिकता कशी किंवा मूल्य कशी रुजली जातात ह्याचे 4-5 मुद्दे तुम्हाला लिहायचे. 5वा प्रश्न काय बघा, हा एकदम अनएक्सपेक्टेड आणि काय म्हणतात आउट ऑफ द बॉक्स प्रश्न होता, जिथं ऑन द स्पॉट विचार करणं फार गरजेचं होतं. नैतिक अभ्यासक्रमात केस स्टडी पद्धतीचा वापर का केला जातो. आता ह्याच्या मागे ना थोडंसं तुम्हाला विचारपूर्वक लिहायचंय. आता प्रश्न काय आहे की इथिक्स सिलेबस, नैतिकतेचा अभ्यासक्रम नीतिशास्त्राचा, ठीक आहे. आता तुम्हाला त्यामध्ये इथिक्स हे काय आहे हे थोडक्यात सांगायचं की इथिक्स हे तत्वज्ञान आहे, नीतिशास्त्र हे काय तत्वज्ञान आहे. बऱ्याचदा तत्वज्ञानातून जे थेरॉटिकली शिकवलं जातं ते सगळ्यांना झेपेल असं नाहीये, पण जेव्हा आपण उदाहरणांच्या थ्रू शिकवतो तेव्हा त्याच आकलन चांगलं होतं. म्हणून ते आकलन चांगलं व्हावं आणि विविध परिस्थितीमध्ये विविध नैतिकतेचे आयाम काय असतात ते उदाहरणांच्या थ्रू कळावं म्हणून केस स्टडीचा वापर केला जातो, असं तुम्ही सरळ लिहिणं अपेक्षित आहे. तर हे शॉर्ट नोट्स वरचे प्रश्न होते जिथं तुम्हाला अत्यंत थोडक्यात पॉइंट फॉर्मॅटमध्ये फार शब्दांचं पाळणाळ न लावता एक्सप्लेन करायचं होतं. त्यानंतर येतात थोडेसे दीर्घ उत्तरी प्रश्न. यामध्ये पहिला प्रश्न बघूया आपण. हा अभिवृत्ती या घटकावर आहे आणि हा तुमच्या सिलेबसचा पण घटक आहे. त्यांनी असं म्हटलं की मानवी वर्तनाला आकार देणाऱ्या अभिवृत्तीच्या म्हणजे ऍटिट्यूडच्या
3 मुख्य घटकांचे योग्य उदाहरणांसहित स्पष्टीकरण द्या. आता हे 3 घटक कुठले हो, तर त्याला आपण म्हणतो एबीसी मॉडेल, है ना. एबीसी, ए म्हणजे अफेक्टिव्ह म्हणजे भावनात्मक, दुसरा आहे बिहेवियरल म्हणजे वर्तनात्मक, वर्तनावर आधारित, आणि कॉग्निटिव्ह म्हणजे आकलनात्मक. तर हे 2 घटक पहिल्यांदा तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत की अभिवृत्तीचे हे 3 घटक आहेत. सुरुवात करतानाच तुम्ही अभिवृत्ती म्हणजे काय आणि मग तिचे 3 घटक कोणते हे सांगायचंय. पण खरा प्रश्न कुठं आहे की मानवी वर्तनाला आकार देणारे हे जे 3 घटक आहेत ते नुसते सांगायचे नाहीयेत, त्यांचं उदाहरण द्यायचंय. आता सायकोलॉजीची जी एनसीईआरटी आहे त्यामध्ये ऍटिट्यूड नावाचं चॅप्टर आहे, त्यामधलंही उदाहरण तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता. जसं त्यांनी वृक्षारोपणाचं दिलंय की हिरवीगार झाडं बघितली की मला छान वाटतं आणि झाडं तोडलेली पाहिली की मला वाईट वाटतं, तो म्हणजे भावनात्मक घटक आहे. माहितीवर आधारित पर्यावरणाच्या संरक्षणाबद्दल माझी वृत्ती सकारात्मक होते, तो म्हणजे आकलनात्मक, कॉग्निटिव्ह. आणि जेव्हा वृक्षारोपण करण्याची वेळ येते तेव्हा मी ऍक्च्युअली तिथं जातो आणि वृक्षारोपणामध्ये सहभाग घेतो, तो म्हणजे वर्तनात्मक. असं तुम्हाला एक्सप्लेन करायचं की हे 3 घटक कसे रोल प्ले करतात हे तुम्हाला इनडायरेक्टली सांगायचं. तर हा इंटरेस्टिंग आणि इझी प्रश्न होता. त्यानंतरचा प्रश्न आहे 1 क. आता ह्याच्यामध्येही त्यांनी इमोशनल इंटेलिजन्सचा वापर केलाय. बघा, इमोशनल इंटेलिजन्स सेल्फ अवेअरनेस नावाचा एक कॉम्पोनंट असतो, तर त्याचा वापर करून त्यांनी त्याचा संबंध प्रशासनाशी लावला. कसा? एखाद्या संघटनेतील उच्चस्तरीय प्रशासकांमध्ये, उच्चस्तरीय म्हणजे जे वरच्या लेवलला बसतात ते, टॉप लेवल, आत्मभान वा स्वजाणीवेच्या अभावाचा संघटनेच्या एकूण कामकाजावर काय परिणाम होतो. आता जर तुम्ही भावनिक बुद्धिमत्ता नावाचा घटक वाचला असेल तर सेल्फ अवेअरनेस इज द फाउंडेशन ऑफ सेल्फ मॅनेजमेंट, म्हणजे स्वची जाणीव असणं हे स्वच्या व्यवस्थापनाचा पाय आहे. ज्याच्याकडे स्वची जाणीव नाही तो स्वचे व्यवस्थापन करू शकत नाही. आता स्वचे व्यवस्थापन करू शकत नाही म्हणजे काय, तर त्याचं स्वतःच्या भावनांवर योग्य नियंत्रण असत नाही किंवा आकलनही असत नाही. तर तुम्हाला असं म्हणायचं की जर एखाद्या उच्च लेवलच्या प्रशासकाकडे स्वची जाणीव नसेल तर त्याला स्वचं व्यवस्थापन करता येणार नाही, स्वतःमधील भावभावना ओळखून त्यांना योग्य प्रतिसाद देता येणार नाही आणि यामुळे त्याचे कामाच्या ठिकाणी नातेसंबंध बिघडतील. प्लस कोणाकडून कसं काम करून घ्यायचं ह्यासाठी लागणार जे कौशल्य आहे ते स्वच्या मॅनेजमेंट मधून येतं, स्वव्यवस्थापनातून येतं. सो त्याला इतरांकडून काम करून घेता येणार नाही, जे की कोर ऍडमिनिस्ट्रेशनचा भाग आहे. सो प्रशासनाचं काम असतं इतरांकडून काम करून घेता येणं, पण ह्यासाठी सेल्फ मॅनेजमेंट गरजेची आहे, स्वतःवरच्या भावनांचं नियोजन आणि नियमन करणं गरजेचं आहे. तसंच परफॉर्मन्स मध्ये कन्सिस्टन्सी आणणं गरजेचं आहे. हे सगळं करायचं असेल तर जो पाया आहे स्वची जाणीव तो विकसित व्हायला पाहिजे. मग ह्याचे विविध आयाम तुम्ही डिस्कस करा. जसं भावनिक बुद्धिमत्तेमध्ये आपण हे पाहिलेलं आहे विविध घटकांच्या थ्रू, की उद्या एखादा सेटबॅक जरी आला, अपयश आलं किंवा अचानक मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तेव्हा स्वतःच्या भावनांना मॅनेज करावं लागतं. तेच कुणाला शक्य आहे? ज्याला स्वची जाणीव आहे त्याला. पण ज्याला हे शक्य नाही तो हे करू शकणार नाही, असं तुम्हाला उदाहरणं देत एक्सप्लेन करायचं. तर हा आहे प्रश्न क्रमांक 1 क. बघा किती इंटरेस्टिंग प्रश्न आहेत. त्यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे चाललोय. हा जो प्रश्न आहे 2 अ, हा जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केला असेल आणि ज्यांनी युपीएससीचा अभ्यास केलाय तर युपीएससी मध्ये हा येऊन गेलेला प्रश्न आहे आणि याची चर्चा आपण ऑलरेडी केलेली आहे. यामध्ये भर कशावर दिलाय बघा त्यांनी. एक भर जो आहे तो म्हणजे ई गव्हर्नन्सवर आहे. आणि ई गव्हर्नन्सवर नुसता नाही तर ई गव्हर्नन्स मध्ये आता एआयचा वापर वाढलेला आहे आणि त्याचे पॉझिटिव्ह परिणाम सांगितलेले आहेत. काय की कार्यक्षमता वाढते, इफिशियन्सी वाढते. मात्र जे अल्गोरिदम वापरले जातात त्यामुळे पूर्वग्रह आणि पारदर्शकतेबद्दल नैतिक समस्या किंवा नैतिक प्रश्न निर्माण होऊ शकतात. मग आता हे कॉन्टेक्स्ट मध्ये ठेवून तुम्हाला नैतिक मुद्द्यांची चर्चा करायची होती, प्लस दुर्बल घटकांसाठी निष्पक्षता व उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी उपाय सुचवायचे. सो 2 गोष्टी पाहिजेत. एक, नैतिक मुद्द्यांची चर्चा करा ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये, आणि दुसरं उपाय सुचवा. आता नैतिक मुद्दे येतात कुठले हो, तर अल्गोरिदमच्या कॉन्टेक्स्ट मध्ये
तुम्हाला हे सांगायचंय की त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे की प्रिज्युडायसिस येतात. अल्गोरिदम तयार करणारे स्वतःच्या मनातले प्रिज्युडायसिस त्या अल्गोरिदम मध्ये रिफ्लेक्ट करतात आणि ह्यामुळे त्यांचे समाजातील विविध घटकांबद्दल जे पूर्वग्रह आहेत ते दिसायला लागतात. दुसरं आहे की मानवांना ते डेटा पॉइंट समजायला लागतात, जस्ट नंबर्स, त्यामुळे डिह्युमनायझेशन होऊ शकतं. तिसरा मुद्दा आहे प्रायव्हसीचा, खाजगीपणाचा, की लोकांच्या खाजगीपणाच्या हक्काचं उल्लंघन होऊ शकतं, प्रायव्हसी राईट्स गेट व्हायलेटेड. चौथा आहे डिजिटल डिवाइड, की ई गव्हर्नन्स मध्ये जेव्हा एआय वापरलं जातं तेव्हा त्यासाठी सगळेजण लोक ट्रेंड आहेत का. त्यानंतरचा आहे अकाउंटॅबिलिटीचा मुद्दा. अकाउंटॅबिलिटी म्हणजे एआय थ्रू काही मिस्टेक झाल्या तर त्यामध्ये नेमकं कुणाला आपण अकाउंटेबल बनवायचंय. त्यानंतर ट्रान्सपरन्सीचा मुद्दा आहे, की हे कसं कोण बनवतं, कसं रिॲक्ट करतं, कसं डिसिजन मेकिंग करतं, हे सगळं अंधारात चाललंय, त्याच्याबद्दल पारदर्शकता नाही. असे तुम्हाला मुद्दे उभारायचे आणि त्या प्रत्येक मुद्द्याला तुम्हाला उपाय सुचवायचे. आता उपाय कसे असतात तर ज्या समस्या आहेत त्यांना एक्झॅक्टली 180 डिग्रीमध्ये फिरवायचं. उदाहरणार्थ डिजिटल डिवाइडचा मुद्दा आहे तर शासनाने डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षणाची तरतूद केली पाहिजे अभ्यासक्रमामध्ये, शाळा कॉलेजेसमध्ये, तसे सामान्य नागरिकांसाठी. अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक समस्येला उपाय सुचवणं अपेक्षित आहे. तर हा प्रश्न ऑलरेडी येऊन गेलाय. सो तुम्हाला मला हे जे आधी मी क्लासमध्ये जाणीवपूर्वक सांगतो त्यात परत रिपीट करतो की जर तुम्हाला एमपीएससीच्या राज्यसेवेच्या नीतिशास्त्राची चांगली तयारी करायची असेल तर युपीएससीच्या इथिक्सचे सगळे पेपर तुम्ही आतापर्यंत व्यवस्थित अभ्यासले पाहिजेत. त्यातून तुम्हाला काही ना काहीतरी दिशा मिळते आणि त्या दिशेनुसार तुम्हाला एमपीएससीचाही अभ्यास करणं सोपं पडतं. तर हा आहे प्रश्न 2अ. त्यानंतर आहे प्रश्न 2ब. याच्यामध्ये भर जो आहे तो सोशल मीडियावर है ना. सोशल मीडियाचा वापर वाढलाय, मोठ्या प्रमाणावर लोक वापर करतायत, पण त्याचा परिणाम काय होतोय बघा, की एक म्हणजे हेट स्पीच किंवा मिसइन्फॉर्मेशन होते, ज्याला आपण म्हणतो द्वेषपूर्ण भाषा किंवा चुकीची माहिती, मिसइन्फॉर्मेशन. आणि ह्याचा परिणाम सामाजिक सालोख्यावर होतोय, म्हणजे सोशल हार्मनीवर. ठीक आहे. आता लोकशाहीमध्ये जर तुम्हाला हे टाळायचं असेल तर तुम्हाला समतोल साधावा लागतो. कशामध्ये? एक म्हणजे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आणि दुसरं सोशल हार्मनी, है ना. बऱ्याचदा असं होतं की आपण सामाजिक सलोखा राखायला जातो तेव्हा त्याचा विपरीत परिणाम अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर होऊ शकतो. कारण हेट स्पीच वर कंट्रोल ठेवायचं म्हटलं तर आपल्याला जे जे हेट स्पीच वाचतंय ते सगळं काढून टाकावं लागेल किंवा प्रिव्हेंट करावं लागेल. पण त्यामुळे काही जणांना अभिव्यक्त होता येणार नाही. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्यायचं म्हटलं तर मग द्वेषपूर्ण भाषेनं चुकीची माहिती पण वेगाने पसरू शकते. तर याचा समतोल साधताना काय काय नैतिक आव्हाने येतात ही चर्चा करायची. सो कोर प्रश्न हा आहे, पण ह्याचं कॉन्टेक्स्ट इथे. आता नैतिक आव्हानं किंवा ज्याला आपण इथिकल चॅलेंजेस म्हणतो ते जर तुम्हाला एक्सप्लेन करायचे असतील तर आधी या 2 मुद्द्यांना हात घाला, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक सलोखा. ठीक आहे. मग ह्या दोघांना कॉन्टेक्स्ट मध्ये ठेवलं की नैतिक आव्हानांची चर्चा करणं सोपं आहे. एक म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उल्लेख तुम्हाला फंडामेंटल राईट्स जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेले आहेत आर्टिकल 19 त्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये एक्सप्लेन करायचं. पण तिथं हे पण एक्सप्लेन करा की हे राईट्स ऍब्सोल्यूट नाहीये, म्हणजे परिपूर्ण नाहीये, तिथं काहीतरी मर्यादा टाकलेल्या आहेत. त्या मर्यादा पण कशासाठी आहेत हे तुम्हाला सांगायचं. दुसरं सामाजिक सलोखा हा पण कसा गरजेचा आहे आणि तो जर नसेल तर व्यक्तीच्या हक्कांवर कशी गदा येऊ शकते हे पण सांगायचं. आणि म्हणून याचा समतोल साधणं गरजेचं आहे, हे इंट्रोडक्शन मध्ये लिहायचं. मग नैतिक आव्हानांची चर्चा करा. आता सगळ्यात मोठं आव्हान असं आहे ना की कशाला द्वेषपूर्ण म्हणायचं आणि कशाला मिसइन्फॉर्मेशन म्हणायचं याची ऑब्जेक्टिव्ह डेफिनेशन्स नाही. दुसरं आव्हान असं आहे की बऱ्याचदा याचा वापर पॉलिटिकल पर्पजसाठी सुद्धा होऊ शकतो. म्हणजे जे एखाद्या राजकारण्याच्या किंवा राजकीय पक्षाच्या विरोधात जाणारं जे नॅरेटिव्ह आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी सुद्धा हे वापरलं जाऊ शकतं. तर अशी काही आव्हानं आहेत, किमान 4 ते 5 आव्हानं तुम्हाला टाकायची. ठीक आहे. कधी कधी अभिव्यक्तीचा गैरवापर पण होतो. आता तो गैरवापर कधी होतो कधी होत नाही हे ठरवणं थोडंसं अवघड आहे. अशी 4-5 आव्हानं दिली की कन्क्लुजन मध्ये तुम्हाला उपाय सुचवायचे जाता जाता, त्याची विस्तृतपणे चर्चा करणं अपेक्षित नाही. तर सोपा प्रश्न आहे हा, फक्त तुम्हाला थोडंसं इथं अप्लाइड ओरिएंटेड थिंकिंग आहे, कारण हे कुठल्याही थेरॉटिकल बुक्स मध्ये तुम्हाला मिळणार नाहीये.
इथं तुम्हाला जे इथिक्स मध्ये तुम्ही शिकलाय, जस्टिस बेस्ड, राईट बेस्ड किंवा युटिलिटारिनिझमचा पण उपयोग आहे इथं, की सगळ्यांना जर जास्तीत जास्त सुख हवं असेल तर कधी कधी काही हक्कांवर नियंत्रण ठेवणं काही व्यक्तींच्या हे योग्य ठरतं, इथिकल ठरतं, पण ते इतकंही ठेवू नये की मूलभूत हक्कांना बाधा येईल किंवा त्यांचं जगणंच मुश्किल होईल. असं जे आपण इथिक्समध्ये युटिलिटारिनिझम, डिओन्टॉलॉजी किंवा कर्तव्यवाद हे जे शिकलोय, मग शेवटी तुम्ही गोल्डन मीन कडे पण जाऊ शकता. मग इथं ह्युमन डिस्क्रिशन किंवा विवेकाधिकार कसे गरजेचे आहेत किंवा सुज्ञ लोक अशा निर्णयांमध्ये इन्व्हॉल्व्ह असणं कसं गरजेचं आहे हे जाता जाता तुम्ही सुचवू शकता. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 3A. आता हा फार स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे आणि हा तुम्हाला टॅकल करणं सोपं आहे. त्यासाठी तुम्ही जर प्रोबिट इन गव्हर्नन्सचा अभ्यास केला असेल तर फार सोपं आहे. स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला इथिक्सची व्याख्या द्यायची आणि दुसरं प्रशासनामध्ये किंवा लोकप्रशासनामध्ये याचं महत्व सांगायचं. आता ह्याचं महत्व सांगताना तुम्ही मूल्यांचा वापर करा. लोक प्रशासनासाठी लागणारी जी मूल्य आहेत ती मूल्य कशी महत्वाची आहेत आणि ती मूल्य लोक प्रशासनाला कसं नैतिक बनवतात, ती मूल्य नसतील तर काय होईल, ती मूल्य असतील तर काय होईल, अशी चर्चा करत आणि हे सिग्निफिकन्स सांगताना परिणामांची पण चर्चा करा की प्रशासन नैतिक असेल तर काय परिणाम होतात, प्रशासन नैतिक नसेल तर काय परिणाम होतात, अशी दोन्ही बाजूंची चर्चा करत तुम्हाला महत्व अधोरेखित करायचं. हा आता सगळ्यात जो मला असं वाटतं बऱ्याच जणांना चॅलेंजिंग वाटला असेल प्रश्न, अनएक्सपेक्टेड, तो म्हणजे हा प्रश्न की हा सिलेबसमध्ये डायरेक्टली कुठेही मेन्शन नाहीये आणि याचा संबंध कुठेतरी करंट अफेअरशी असणार आहे. तर ज्यांनी करंट अफेअर व्यवस्थित वाचलंय आणि त्याचा संबंध इथिक्सच्या सिलेबसशी लावलाय त्यांना हा टॅकल करणं सोपं गेलं असणार आहे. अदरवाईज मोस्ट ऑफ द पीपल, आणि हा स्पेसिफिक प्रश्न, याच्यामध्ये तुम्ही जनरल काही लिहू शकत नाही. ठीक आहे, याच्यामध्ये जो कॉन्सेप्ट त्यांनी घेतलेला आहे तो म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रोटेक्ट. ठीक आहे, संरक्षणाची जबाबदारी. ही संकल्पना ऍज एन्डॉर्स बाय UN, म्हणजे याचं स्पेसिफिक मिनिंग आहे जो युनायटेड नेशन किंवा संयुक्त राष्ट्रांनी दिलाय तोच तुम्हाला सांगायचं. आणि ही संकल्पना कोणत्या पार्श्वभूमीमध्ये आली हे सांगायचं. आता थोडंसं जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला कळेल की युनायटेड नेशननी ही संकल्पना 2001 मध्ये आणली आणि त्याला 2005 मध्ये एन्डॉर्स केलं. पण त्याच्या मागची पार्श्वभूमी 90च्या दशकातली आहे, जिथं रवांडा आणि बोस्निया सारख्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर वंशहत्या किंवा जिनोसाइड झाल्या. तेव्हा हे जे इंटरनॅशनल बॉडीज आहेत त्या काहीच करू शकल्या नाहीत आणि यामुळे ह्या इंटरनॅशनल बॉडीजच्या नैतिक अस्तित्वावरच मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं. मग सॉव्हरेंटी किंवा सार्वभौमत्वाचा जो कॉन्सेप्ट आहे त्याला त्यांनी रिडिफाईन केलं. नॉर्मली सार्वभौमत्व म्हणजे की कुठल्याही देशामध्ये बाहेरच्या लोकांनी हस्तक्षेप न करणं. पण जेव्हा तो देश स्वतःच्याच नागरिकांचं संरक्षण करण्यास असमर्थ ठरतो तेव्हा खरंच तो सार्वभौम आहे का हा प्रश्न निर्माण केला. आणि मग ही जी जबाबदारी आहे ही कोणाची, तर इंटरनॅशनल कम्युनिटी, आंतरराष्ट्रीय समूहाची जी जबाबदारी आहे ती त्या लोकांना प्रोटेक्ट करण्याची, असा कॉन्सेप्ट उदयास आला आणि त्याला 2005 मध्ये एन्डॉर्स करण्यात आला. तर ही संकल्पना तुम्हाला सांगायची आणि याची पार्श्वभूमी सांगायची. दॅट्स इट. तर हा आहे प्रश्न 3B जो अनएक्सपेक्टेड होता बऱ्याच जणांसाठी आणि असे प्रश्न येणं साहजिक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे अंत्योदयाचा, की जो इंटिग्रल ह्युमॅनिझम, ज्याला आपण एकात्म मानव दर्शन म्हणतो, त्याच्यामध्ये तो एम्बेडेड आहे. आता हे कोणाचं मानव दर्शन हे तुम्हाला सांगायचंय तर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचं आहे. त्याचा अर्थ पण सांगा की इंटिग्रल ह्युमॅनिझम मध्ये त्यांनी अतिरेक टाळलाय भांडवलवादाचा आणि समाजवादाचा, ज्याला आपण कॅपिटलिझम आणि सोशलिझम म्हणतो. तर त्यांनी काय केलेलं आहे की इंटिग्रल ह्युमॅनिझम मध्ये किंवा एकात्म मानवदर्शनामध्ये दोघांच्याही विकासांवर भर दिलेला आहे आणि कल्चरल अपरूटेडनेस, ज्याला आपण म्हणूयात की कल्चरल रूटेडनेस म्हणजे आपली संस्कृती जी आहे ती सुद्धा जपली पाहिजे, याच्यावर भर दिलेला आहे. पण त्यामध्ये जेव्हा आपण अंत्योदयाचा विचार करतो तेव्हा विकासाची सुरुवात ही समाजातील तळागाळातल्या व्यक्तीपासून सुरुवात व्हायला पाहिजे, असं त्यांनी हे केलेलं आहे. मग ह्याची तुम्हाला काय म्हणताय इथिक्स सांगायचं की ह्याच्या मागची नैतिकता काय. ठीक आहे, म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचं असं विचार आहेत की जोपर्यंत समाजातील अत्यंत कमकुवत व्यक्तीचा विकास होत नाही
तोपर्यंत समाजाचा विकास होत नाही. मग ह्याच्या मागे जस्टिस कसा येतो, ह्याच्या मागे राईट्स कसे येतात, ह्याच्या मागे वंचित समूहांच्या विकासाला किंवा कल्याणाला प्राधान्य कसं दिलं जातं, तसं तुम्ही गांधीजींचं पण मेन्शन करू शकता, सर्वोदय नावाचा कॉन्सेप्ट. आणि त्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकता की अंत्योदय ही सर्वोदयाकडे जाण्याची पहिली पायरी आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही हा कॉन्सेप्ट एक्सप्लेन करू शकता इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंटेग्रल ह्युमॅनिझम. त्यानंतरचा प्रश्न आहे, हा पण एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे जो स्ट्रेट फॉरवर्ड आहे, पण आपण क्लासमध्ये घेतलेला आहे. युटिलिटारिनिझम आणि जस्टिस किंवा उपयुक्ततावाद आणि न्याय यांच्यातला संबंध सांगायचा तुम्हाला, आणि तो क्रिटिकली एक्सप्लेन म्हणजे चिकित्सा करायची त्याची. ठीक आहे. तर युटिलिटारिनिझम मध्ये धोरणं किंवा कायदे न्याय्य तेव्हाच मानले जातात जेव्हा ते जास्तीत जास्त लोकांना जास्तीत सुख देतात. हे तुम्हाला आधी सांगायचं. म्हणजे त्याच्यामध्ये न्याय आहे पण त्याची व्याख्या वेगळी. पण इतर ज्या डेफिनेशन आहेत न्यायाच्या, ज्या वाईडली ऍक्सेप्टेड आहेत, त्यामध्ये ती येतेच असं नाही, म्हणून चिकित्सात्मक आहे. मग काय होऊ शकतं जेव्हा आपण जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त सुख देण्याचा विचार करतो, तर कधी कधी अल्पसंख्याक वा व्यक्तीच्या हक्कांवर गदा येऊ शकते किंवा त्यांचं शोषण होऊ शकतं. मग न्याय नावाची जी संकल्पना आहे ती नेहमीच मेजॉरिटेरियनिझम किंवा बहुसंख्याकवादाला जसं उपयुक्ततावादामध्ये अंतर्निहित आहे तसं त्याला समर्थन देईलच असं नाही. मग तिथं काय बघितलं जातं, तर एकतर तुम्ही जॉन रॉल्स यांची चर्चा आणा की जिथं फेअर डिस्ट्रीब्युशन, ज्याला आपण म्हणूया फेअर डिस्ट्रीब्युशन ऑफ जस्टिस किंवा जस्टिस ॲज फेअरनेस चा विचार केलेला आहे, किंवा डिऑन्टॉलॉजीचा कॉन्सेप्ट आणा जिथं राईट्सचा विचार केलेला आहे, की जिथं ड्यू प्रोसेस फॉलो झाली पाहिजे. मीन्स आणि एंड्सचं डिबेट तुम्ही इथं आणू शकता. तर ह्या दोघांमधलं जे कॉन्ट्राडिक्टरी रिलेशनशिप आहे हे तुम्हाला आधी सांगायचं आहे, आणि मग शेवटी कन्क्लुजन मध्ये तुम्हाला इथं असं म्हणायचं की हे एकमेकाला पूरक होऊ शकतात. म्हणजे न्याय नावाची संकल्पना उपयुक्ततावादाचे जे तोटे आहेत त्याच्यावर मात करायला प्रयत्न करू शकते. तसंच उपयुक्ततावाद न्याय नावाच्या संकल्पनेला फार आयडियलिस्टिक न होऊ देता प्रॅक्टिकल पॉलिसी किंवा व्यावहारिक धोरणं तयार करायला मदत करू शकतो. अशा पद्धतीचं कन्क्लुजन देत तुम्हाला चौथा ब प्रश्न डिस्कस करायचा. त्यानंतरचा प्रश्न आहे 5अ. हा प्रश्न लोकप्रशासनातल्या नैतिकतेबद्दल आहे. प्रशासनाच्या प्रक्रियेत नैतिक मूल्यांना बळकटी देण्यासाठी सर्वसाधारणपणे अवलंबली जाणारी विविध धोरणे स्पष्ट करा. आता हा स्ट्रेट फॉरवर्ड आहे, पण ह्याच्यामध्ये ऑलरेडी आपण सेकंड ERC ची जेव्हा चर्चा करतो तेव्हा त्यामध्ये बरेच मुद्दे येतात. म्हणजे सगळ्यात आधी जे आपण करतो ते लिगल धोरण आहे ना, लिगल इन्स्ट्रुमेंट ज्याला आपण म्हणूयात. म्हणजे तुम्ही प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट देऊ शकता किंवा विसल ब्लोअर प्रोटेक्शन ऍक्ट देऊ शकता, RTI देऊ शकता. दुसरा आहे इन्स्टिट्यूशनल मीन्स, लोकपाल लोकायुक्त येतात त्याच्यामध्ये. तिसरा आहे सिस्टमिक है ना, सिस्टमिक मेजर्स ज्याला आपण म्हणूयात. सिस्टमिक मेजर्स मध्ये तुम्ही टेक्नॉलॉजी, प्रिव्हेन्शन ऑफ मोनॉपली किंवा डिस्क्रिशनरी पॉवर रेग्युलेट करणं किंवा इंटिग्रिटी पॅक्ट असे सिस्टमिक मेजर्स तुम्ही सांगू शकता. चौथ्यामध्ये तुम्ही आहे सोशल इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे याच्यामध्ये सोशल ऑडिट, सिव्हिल सोसायटी है ना, असे जे 5-6 मुद्दे आहेत ते तुम्हाला घ्यायचे आहेत आणि पॉइंट फॉर्मॅटमध्ये लिहायचे, कारण ते फक्त स्ट्रॅटेजीज सांगा असं म्हणतात. ठीक आहे, त्याला फार इलॅबोरेट नका करू. एक एक स्ट्रॅटेजी घ्या आणि त्यातून कसं स्ट्रेंथन केलं जातं इथिकल व्हॅल्यूज इन गव्हर्नन्स हे तुम्हाला सांगायचं. अकाउंटेबिलिटीचे काही मेकॅनिझम आहेत ते तुम्ही सांगा, किंवा ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम आहे, सिटीझन चार्टर आहे. हे जे वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत मल्टीप्रॉंग, किंवा कोड ऑफ इथिक्स, कोड ऑफ कंडक्ट सारखे इनिशिएटिव्ह आहेत, किंवा इथिक्स सारखा पेपर आहे की जो येणाऱ्या उमेदवारांची मूल्य तपासून बघायला मदत करतो व्यवस्थेला. ते स्ट्रॅटेजीज तुम्हाला सांगायचे. आता ह्यालाच अलाइड दुसरा प्रश्न पण आहे की जो लॉवर भर देतो. यातले बरेचसे मुद्दे तुम्ही ह्या प्रश्नातही घेऊ शकता. इथं त्यांनी असं म्हटलेलं आहे की एक्सप्लेन अ फ्यू इंडियन लॉज विच कॅन प्रूव्ह टू बी सोर्स ऑफ इथिकल गायडन्स टू ऍडमिनिस्ट्रेटर. म्हणजे भारतीय काही कायदे असे आहेत की जे प्रशासकांना नैतिक मार्गदर्शन देऊ शकतात, ते स्पष्ट करा.
मग आता जे आपण कायदे मेन्शन केले ते तुम्ही आणू शकता. आता सगळ्यात महत्वाचं जे ह्याच्यामध्ये तुम्ही आणायला पाहिजे ते म्हणजे पब्लिक सर्व्हिस बिल. मग बाकीचे तुम्ही आणू शकता RTI, विसल ब्लोअर प्रोटेक्शन ऍक्ट, सिटीजन चार्टर्स, ग्रीव्हान्स रिड्रेसल मेकॅनिझम, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट. 5 ते 6 कायदे आणा आणि प्रत्येक बाबतीत हे कसं नैतिकतेबाबत मार्गदर्शन करतात ते तुम्ही सांगा. याचबरोबर इतरही कायदे आहेत जे ह्युमन राईट्स संदर्भात आहेत, जसं पॉश ऍक्ट आहे किंवा पॉक्सोचा ऍक्ट आहे किंवा ह्युमन ट्रॅफिकिंगच्या अगेन्स्ट ऍक्ट आहे किंवा डॉवरी प्रोहिबिशन प्रिव्हेन्शन ऍक्ट आहे, चाइल्ड मॅरेजेस ऍक्ट आहे. हे पण कायदे नैतिक प्रशासकांना नैतिक मार्गदर्शन करतात, हे तुम्हाला सांगायचं. हा पण आधीच्या प्रश्नांना अलाइड प्रश्न आहे. प्रश्न 6अ, सध्याच्या काळात सार्वजनिक प्रशासनातील सेवा वितरणाचा दर्जा वाढवण्यासाठी कोणते विविध मार्ग आहेत? सो दे आर टॉकिंग अबाउट इम्प्रूव्हिंग डिलिव्हरी ऑफ क्वालिटी ऑफ डिलिव्हरी ऑफ सर्व्हिसेस. ओके, हा हे. तर त्यांनी काय विचारले की मार्ग कोणकोणते. तर आता आपण जे काही मार्ग पाहिले ते तुम्हाला मेन्शन करायचे. एक म्हणजे सिटीजन चार्टर्स है ना, त्यानंतर पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी ऍक्ट की जो पब्लिक सर्व्हिस बिलचाच एक भाग आहे, ग्रीव्हान्स रिड्रेसल मेकॅनिझम, त्यानंतर सोशल ऑडिट है ना, त्यानंतर यूज ऑफ ई गव्हर्नन्स, देन यूज ऑफ IT. आणि या प्रत्येकामुळं क्वालिटी ऑफ डिलिव्हरी सर्व्हिस डिलिव्हरी कशी इम्प्रूव्ह होते हे तुम्हाला सांगायचं. सो 5 ते 6 पॉइंट घ्यायचे, मेन इनिशिएटिव्ह, आणि त्याचा वापर करून सेवा वितरण कसं चांगलं होतं हे उदाहरणांच्या थ्रू सांगा. त्यानंतर आहे प्रश्न 6ब, त्यांनी इन्फॉर्मेशन शेअरिंग म्हणजे माहितीची देवाणघेवाण म्हणजे काय असं विचारलेलं आहे. हे सिंपल आहे, पण महत्वाचा भर जो आहे त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे आणि इम्पॉर्टन्स काय. सो इन्फॉर्मेशन शेअरिंग विविध प्रकारे होते है ना, बिटवीन डिफरंट गव्हर्नमेंट एजन्सीज, बिटवीन डिफरंट लेवल्स ऑफ गव्हर्नमेंट आणि बिटवीन गव्हर्नमेंट अँड सिटीजन है ना. आता त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर 4-5 ऑब्जेक्टिव्ह आहेत. एक म्हणजे की पॉलिसी इम्प्लिमेंटेशन सुलभ व्हावं, दुसरं कोऑर्डिनेशन चांगलं जमावं, सुसूत्रता यावी, तिसरं करप्शन कमी करायचं, ठीक आहे, की जे बऱ्याचदा ओपेकनेसमुळं अपारदर्शकतेमुळं येतं. त्यानंतर कार्यक्षमतेने धोरणांची अंमलबजावणी करणं म्हणजे इफिशियंटली, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही हे पण देऊ शकता की बऱ्याचदा प्रशासनाच्या कामामध्ये नैतिकता आणणं हे सगळ्यात महत्वाचं आहे, की इन्फॉर्मेशन शेअरिंग कशासाठी आहे, नैतिकता आणण्यासाठी. मग त्याचा इम्पॉर्टन्स काय तर एक म्हणजे ट्रस्ट बिल्डिंग होतं. ओके, की गव्हर्नमेंटवर बऱ्याचदा लोकांचा अविश्वास असतो बिकॉज ऑफ रेड टेपिझम, इनइफिशियन्सी. तर जेव्हा तुम्ही माहिती स्वतःहून शेअर करता तेव्हा लोकांचा विश्वास बिल्ड होतो. दुसरं, लोकांकडून सहकार्य वाढतं. सो कोऑर्डिनेशन विथ पब्लिक बिकम्स इझी आणि त्यामुळे डेव्हलपमेंटची कामं पटपट करता येतात. त्यानंतर जेव्हा संकट येतात, क्रायसिस येतं, तेव्हा मॅनेजमेंट करणं सोपं होतं. सो डिझास्टर मॅनेजमेंट, क्रायसिस मॅनेजमेंट याच्यामध्ये इन्फॉर्मेशन शेअरिंगमुळे ज्या बाधा येणार आहेत संकटाच्या निवारणामध्ये त्या कमी होतात. तसंच बऱ्याचदा इन्फॉर्मेशन शेअरिंगमुळं लोकांपर्यंत ते जे डिझर्व करतात त्या सेवा पुरवणं सोपं आहे, कारण लोक मग स्वतःहून त्या सेवा घेण्यासाठी तुमच्याकडे येतात. अज्ञानामुळे बऱ्याचदा जे होत नाही ते अज्ञान नष्ट होतं इन्फॉर्मेशन शेअरिंगमुळं. सो असे 5-6 महत्वाचे मुद्दे तुम्हाला सांगायचे. सो इथं 5-6 मुद्दे, इथं 5-6 मुद्दे आणि ह्याच्यामध्ये 1-2-3 मुद्दे, असं करून तुम्हाला हे 150 वर्ड्स मध्ये आन्सर संपवायचं. आता आपण चाललोय सेक्शन बी कडे, केस स्टडीज. केस स्टडीज पण काही अनपेक्षित होते आणि काही अपेक्षित होते. जसा हा पहिलाच केस स्टडी घ्या तुम्ही. तुमची नियुक्ती महाराष्ट्रातील एका संवेदनशील ग्रामीण तालुक्यात
नव्याने अधिकारी म्हणून झाली आहे. आता कोणता अधिकारी हे त्यांनी स्पष्ट दिलेलं नाहीये, फक्त अधिकारी असं म्हटलेलं आहे. हा भाग पारंपरिक जातीय श्रेणी व्यवस्था व अधूनमधून उद्भवणाऱ्या सामाजिक तणावासाठी ओळखला जातो. सो हे जे आहे ते कास्ट सिस्टम बद्दल आहे. ठीक आहे. आणि कास्ट सिस्टम मुळे तिथं काय होतं की बऱ्याचदा तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होते. म्हणजे कन्फ्लिक्ट असतील, संघर्ष असेल, जातीभेद असेल. राज्य सरकारने अत्यंत वंचित समुदायासाठी खास गृहनिर्माण व उपजीविका योजना सुरू केली. या योजनेची निष्पक्ष व कार्यक्षम अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. सो तुमचा रोल इथं क्लिअर झाला की एक अधिकारी म्हणून तुम्ही काय करणं अपेक्षित आहे. मात्र स्थानिक नेते प्रशासनातील कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून, सो दबाव टाकणे, अर्जांना विलंब लावणे, संसाधनांचा अपव्यय करणे. बघा, नैतिक मुद्दे तुम्ही इथेच हायलाइट करता. चुकीची माहिती पसरवणे, अशा प्रकारे योजनेत अडथळे निर्माण करतात. सो 4 नैतिक मुद्दे इथंच हायलाइट झालेत. अशा विशेष योजनामुळे सामाजिक तणाव वाढतो असे कारण ते पुढे करतात. सो हे कारण पण जे पुढे केलंय ते इटसेल्फ इज इथिकल इश्यू. सार्वजनिक सेवक म्हणून या परिस्थितीत नैतिक व मानवी संबंधाशी संबंधित मुद्द्यांचे विश्लेषण करा. है ना. सो नैतिक मुद्दे कोणते आहेत आणि मानवी संबंधांशी संबंधित मुद्दे कोणते आहेत हे तुम्हाला आधी सांगायचंय. आणि तुम्ही परिस्थिती कशी हाताळाल ते स्पष्ट करा. सो 3 भागांमध्ये तुम्ही डिवाइड करू शकता. एक म्हणजे नैतिक मुद्दे काय आहेत, जे मी तुम्हाला ऑलरेडी इथं सांगितलेले आहेत. मानवी संबंधांशी संबंधित मुद्दे म्हणजे ह्युमन रिलेशनशिप बद्दलचे मुद्दे. आता इथं ह्युमन रिलेशनशिप हा जो मुद्दा येतो किंवा मानवी संबंधाचा मुद्दा येतो, तेव्हा तुम्हाला वंचित समूह आणि स्थानिक नेते ह्यांच्यातल्या संबंधांबद्दल भाष्य करायचं. तसंच इथं बऱ्याचदा काय म्हणतात, चुकीची माहिती पसरवणं हे का शक्य होतं मानवी संबंधांमध्ये हे पण सांगायचं तुम्हाला. ठीक आहे. किंवा दबाव टाकणं का शक्य होतं हे मानवी संबंधाचं आहे ना. प्रशासनातील कर्मचाऱ्यावरती दबाव टाकतात आणि ते सक्सीड पण होत आहेत. तर हे मानवी संबंधाशी निगडीत पण आहे, नुसतं नैतिक मुद्दा नाहीये, ते पण तुम्हाला सांगायचं. आणि परिस्थिती कशी हाताळाल, तर एक म्हणजे ऑलरेडी त्यांनी इथं तुम्हाला डायरेक्शन दिलेली की निष्पक्ष आणि कार्यक्षम अंमलबजावणी करा. निष्पक्ष म्हणजे इम्पार्शियल, कार्यक्षम म्हणजे इफिशियंट. तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करावं लागेल की इथं स्थानिक नेत्यांचा प्रभाव कमी करावा लागेल. है ना. जोपर्यंत त्यांचा प्रभाव कमी होत नाही तोपर्यंत हे होत राहणार आहे. मग त्यांचा प्रभाव कमी करायचा म्हणजे काय करायचा, तर एक म्हणजे स्वतःचा प्रभाव वाढवायचा. त्यासाठी स्वतःचं क्लोज कंट्रोल ह्या अंमलबजावणीवर असायला पाहिजे. मग हे कसं कराल, तर पहिल्यांदा रूल ऑफ लॉ है ना, कायदा सुव्यवस्था, नियमानुसार काम करणं. ठीक आहे. जिथं जिथं मिसइन्फॉर्मेशन होती त्याला काउंटर करण्यासाठी करेक्ट इन्फॉर्मेशन वंचित समुदायांमध्ये पसरवणं. मग हे कसं कराल, तर तुम्हाला वंचित समुदायाचे जे नेते आहेत त्यांना आधी पकडावं लागेल की ज्यांचं लोक ऐकतात. ठीक आहे. त्यानंतर विलंब होतोय ते इफिशियंटली करायचंय. मग त्यासाठी विलंब नेमका कुठे आणि कधी कसा होतोय, इज इट ह्युमन इलिमेंट और टेक्निकल इलिमेंट. टेक्निकल इलिमेंट असेल तर टेक्नॉलॉजीचा वापर करा. मग विविध टेक्नॉलॉजीज आहेत. रिअल टाइम इम्प्लिमेंटेशनचं मॉनिटरिंग करणं, जीपीएस टेक्नॉलॉजी आहे, सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन आहे, ड्रोनचा वापर करणं, हे सगळं तुम्ही इथं करू शकता. त्यानंतर सामाजिक तणाव वाढतोय. तर सामाजिक तणाव कसा हँडल कराल, तर इथं अभिवृत्तीचे आणि भावनिक बुद्धिमत्तेचे मुद्दे आहेत. एक तर सामाजिक तणाव वाढतो असं कारण ते पुढे करतात, पण खरंच वाढतोय का आणि वाढत असेल तर त्याचं स्वरूप काय आणि मग तिथं कोण तुम्हाला मदत करू शकतं हे तुम्ही इथं लिहायचंय. सो परिस्थिती कशी हाताळाल हे सांगताना तुम्हाला ह्यातल्या प्रत्येक मुद्द्याला हात घालायचा आहे. आणि मग कन्क्लुजन देताना तुम्हाला असं सांगायचंय की हे करणं वंचित समुदायासाठी का गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रशासनाने कोणत्याही परिस्थितीमध्ये कटिबद्ध असणं हे कसं गरजेचं आहे हे तुम्हाला कन्क्लुजन इथं सांगायचं. तर हा आहे परिस्थितीजन्य केस स्टडी, ज्याला आपण ऑप्शन बेस्ड असं पण म्हणतो कधी कधी. हा एक इंटरेस्टिंग केस स्टडी आलाय जो बऱ्याचदा अनएक्सपेक्टेड होता. युपीएससीला पण असा आलेला नाही आतापर्यंत. मेडिकल टुरिझमवर आहे की युनियन गव्हर्नमेंटनी यावर्षी बजेटमध्ये मेडिकल टुरिझम प्रपोज केलेलं आहे स्कीम. ठीक आहे. ज्याला आपण म्हटलेलं आहे की वैद्यकीय पर्यटनाची प्रस्तावित योजना. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की याचं मोरल इव्हॅल्युएशन करा. म्हणजे नैतिक मूल्यमापन करायचं.
कशाचं? वैद्यकीय पर्यटनाच्या योजनेचं. आता नेमकं काय करायचं मूल्यमापन? तर तुम्हाला मेरिट्स आणि डिमेरिट्स लिहायचे. तर इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही आधी सुरुवातीला वैद्यकीय पर्यटन म्हणजे काय आणि युनियन गव्हर्नमेंटने ते कसं प्रपोज केलंय, काय एलिमेंट्स आहेत त्याचे, हे तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये सांगायचे. आता ह्याच्यामध्ये ना इंटिग्रेशन पण आहे. मॉडर्न मेडिसिन आणि आपल्या ज्या ट्रॅडिशनल आयुष किंवा आयुर्वेद आणि इतर ज्या मेडिसिन सिस्टम आहेत त्याचं इंटिग्रेशन ते तुम्हाला सांगायचं. आता मेरिट्स काय आहेत? तर एक म्हणजे आपल्या देशांमध्ये काय म्हणतात, मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढू शकते आणि वी कॅन अट्रॅक्ट मोर रेव्हेन्यू, है ना. त्यामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन होऊ शकते, क्वालिटी स्टँडर्ड्स वाढू शकतात. असं मेरिट तुम्हाला सगळे सांगायचे. पण डिमेरिट काय आहेत? तर आपल्याकडे ऑलरेडी लिमिटेड रिसोर्सेस आहेत की जे सगळ्यांना पुरत नाहीये. मग त्याचं ओव्हर कमर्शियलायझेशन होऊ शकतं आणि जे आपले देशातलेच नागरिक आहेत ज्यांना ऑलरेडी बऱ्याचदा स्वस्तात आणि चांगली वैद्यकीय सेवा मिळत नाही, ते अजून वैद्यकीय सेवेला मुकू शकतात. त्यानंतर बऱ्याचदा ओव्हर कमर्शियलायझेशन झाल्यामुळे जे मानक आहेत ती कधी कधी शिथिल पडू शकतात किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं किंवा एक्सप्लॉयटेशन पण होऊ शकतं. असे काही डिमेरिट्स तुम्हाला सांगायचे. आणि कन्क्लुजन मध्ये तुम्हाला असं म्हणायचंय की जर क्रॉस सबसिडायझेशन करता आलं, म्हणजे परकीय देशातून येणाऱ्या नागरिकांना मिळणाऱ्या उपचारातून जो रेव्हेन्यू निर्माण होतो त्यातला काही भाग वापर करून जर देशातल्या नागरिकांसाठी वापरता आला तर ही योजना जास्त नैतिक ठरण्याची शक्यता आहे. सो ऍज ऑन डेट ही कंडिशनली किंवा ज्याला आपण तात्पुरती नैतिक आहे असं वाटतंय, पण उद्या जेव्हा त्याचं ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन सुरू होईल तेव्हा आपल्याला कळेल की हे खरंच लाभदायक आहे की हानिकारक आहे देशातल्या नागरिकांसाठी, असा स्टँड तुम्हाला घ्यायचा. आता यामध्ये ना एक महत्वाचा मुद्दा तुम्ही थोडंसं एक्सप्लेन करा, तो म्हणजे फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ मेडिकल इथिक्स. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये एक दोन प्रिन्सिपल असे आहेत की जाणून बुजून कुणाला हार्म न करणे किंवा इतरांच्या फायद्याचाच विचार करणे किंवा संसाधनांचा चुकीचा वापर न करणे किंवा इतरांना न लुबाडणे, असे जे फंडामेंटल प्रिन्सिपल आहेत मेडिकल इथिक्स मधले, ते तुम्हाला सांगत मूल्यमापन करायचं आहे. टायटल ऑलरेडी त्यांनी दिलेलं या केस स्टडीचं, वैयक्तिक पूर्वग्रहाचे व्यवस्थापन. आता यामध्ये तुम्ही कोण आहात? तर एका महानगरातील एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आहात, सहाय्यक पोलीस आयुक्त. जातीय तणाव अनुभवत आहे. एका गटाकडून एका निषेधाचे आंदोलन चालवले आहे. त्या गटाची विचार प्रणाली पोलीस अधिकाऱ्याला आक्रमक, आक्षेपार्ह आणि त्याच्या स्वतःच्या श्रद्धेच्या विरुद्ध आहे असे वाटते. सो त्या अधिकाऱ्याला असं वाटतंय की जो गट आहे त्यांचा जो विचार आहे किंवा विचार प्रणाली आहे ती फारच अग्रेसिव्ह आहे, ऑब्जेक्शनेबल आहे आणि त्याच्या स्वतःच्या जे बिलीफ सिस्टम आहे त्याच्या विरुद्ध आहे. आंदोलनादरम्यान त्या गटाचा एक सदस्य पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबाचा, त्या पोलीस अधिकाऱ्याचा कनिष्ठांसमोर अपमान करतो. सो त्या पोलीस अधिकाऱ्याचे जे कनिष्ठ सहकारी त्यांच्यासमोर अपमान होतो. वरील प्रकरण या पोलीस अधिकाऱ्याने कसे हाताळावे? अत्यंत सिंपल प्रश्न आहे. तुम्हाला आधी नैतिक मुद्दे सांगायचे की यामध्ये नैतिक मुद्दे काय. तर नैतिक मुद्दा असा आहे की क्लॅश आहे, क्लॅश ऑफ व्हॅल्यूज किंवा क्लॅश ऑफ बिलीफ सिस्टम आहे. दुसरा नैतिक मुद्दा असा आहे की समोरची व्यक्ती अधिकाऱ्याला जाणून बुजून उद्युक्त करण्याचा प्रयत्न करते, त्याच्या कुटुंबाचा आणि त्याचा अपमान करून. तर हा पण एक नैतिक मुद्दा आहे. आता हे नैतिक मुद्दे सांगितल्यानंतर कसं हाताळावं, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे भावनिक बुद्धिमत्ता. की कुठल्याही अधिकाऱ्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःच्या भावनांचं नियोजन करता आलं पाहिजे. त्यांनी भावनांच्या आहारी जाऊन जर निर्णय घेतले तर चुकणे शक्यता आहे. फॉर एक्झाम्पल या केसमध्ये जर त्या अधिकाऱ्यांनी त्याची थट्टा किंवा अपमान करणाऱ्या व्यक्तीवर हल्ला केला किंवा जोर जबरदस्ती केली, कारवाई केली, तर प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. मग तुम्ही ते सांगायचं की त्यांनी ते शांतपणे हाताळलं पाहिजे, की त्याच्या या प्रयत्नांना भीक न घालता किंवा त्याच्या ह्या प्रयत्नांकडून प्रभावी न होता आपल्या ऑब्जेक्टिव्ह किंवा उद्दिष्टांवर ठाम राहिलं पाहिजे. मग काय उद्दिष्ट आहे? तर एक म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था पाळणं, की ते प्रकरण चिघळू नये, हिंसा होऊ नये, तणाव वाढू नये, यासाठी प्रयत्न करणं. मग कसं करायचं? तर ती व्यक्ती जे म्हणत आहे त्याच्याकडे तात्पुरतं दुर्लक्ष करून
त्या समूहामध्ये जे लीडर आहेत त्यांच्याशी निगोशिएट करत करत तो तणाव हाताळता आला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर अजून त्यांनी काय केलं पाहिजे, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्या तणावाचं मूळ आहे ते मूळ शोधण्यासाठी व्यक्तींमध्ये संवाद घडवून आणला पाहिजे. मग यासाठी वेगवेगळे टेक्निक्स आहेत. ठीक आहे. जसं आपण ऍटिट्यूड चेंजचे जे टेक्निक किंवा पर्सुएशन जे टेक्निक डिस्कस केले होते क्लासमध्ये, ते टेक्निक तुम्ही सगळे इथे मेन्शन करू शकता. किंवा सोशल अवेअरनेसचा वापर त्यांनी कसा करायला पाहिजे, सोशल स्किल कसे, जसं इथं निगोशिएशन, वाटाघाटी करणं, हे पण स्किल तुम्ही सांगू शकता. हे फार महत्वाचं आहे या केसमध्ये. आता तुम्ही असं म्हणाल मग त्यांनी स्वतःचा झालेला अपमान विसरायचा का, तर नाही. जेव्हा हे प्रकरण निवळेल तेव्हा त्यांनी वरिष्ठांचा सल्ला घ्यायला पाहिजे आणि याच्यावर काय करायचं हे त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी कारवाई करायला पाहिजे. पण त्या परिस्थितीमध्ये मात्र त्यांनी त्या जे प्रोव्होकेशन्स आहेत त्याला मात्र त्यांनी जास्त महत्व देऊ नये असं तुम्हाला याच्यामध्ये सांगायचं. प्लस तुम्हाला हे पण सांगायचं की जरी त्या गटाची विचार प्रणाली त्याच्या स्वतःच्या बिलीफ सिस्टमच्या विरुद्ध असली तरी देखील प्रोफेशनल काम करताना व्यावसायिक जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःच्या विचार प्रणालीला फार महत्व देऊन चालत नाही. मग त्यांनी कोणत्या विचार प्रणालीला महत्व द्यायचं, तर संवैधानिक विचार प्रणालीला, कॉन्स्टिट्युशनल बिलीफ सिस्टम किंवा कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी. मग त्या गटाची जर विचार प्रणाली कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटीच्या विरुद्ध असेल आणि त्याच्या आधारे जर ते काहीतरी करत असतील तर याचा अर्थ ते कायद्याचं पण उल्लंघन करतात. मग जर ते कायद्याचं उल्लंघन असेल तर मात्र त्या अधिकाऱ्याला पूर्ण अधिकार आहे की कायद्याचं उल्लंघन झाल्यामुळे कारवाई करण्याचा. तसं असेल तर त्यांनी जरूर कारवाई करावी. सो त्यांनी स्वतःच्या श्रद्धांपेक्षा संवैधानिक मूल्यांना महत्व द्यायला पाहिजे, हे पण तुम्ही जाणीवपूर्वक अधोरेखित करा. तर अशा पद्धतीनं हा केस स्टडी तुम्हाला व्यवस्थित लिहिता येईल. हा केस स्टडी आहे कामाच्या ठिकाणी तुम्ही वाद कसे सोडवाल. सो या केस स्टडीमध्ये त्यांनी असं दिलेलं आहे की तुम्ही एका डिपार्टमेंटचे हेड आहात, तुमच्या हाताखाली 2 अतिशय हुशार कर्मचारी आहेत आणि प्रॉब्लेम असा आहे की त्यांचे विचार जुळत नाहीत बिकॉज ऑफ जनरेशन गॅप असं म्हणूयात आपण. एक वरिष्ठ अधिकारी आहे त्यामधला आणि एक पारंपरिक नियम पाळणार आहे आणि दुसरा नवीन तंत्रकुशल नव्या वाटा शोधणार आहे. आणि यामुळे काय झालंय की कार्यालयातली लोक ह्या 2 गटात विभागली गेलेली आहेत आणि यामुळे कामावरचा पूर्ण फोकस बाजूला गेलेला आहे आणि एक महत्वाचा प्रकल्प रखडलेला आहे. मग तुम्हाला काय करायचं एक वरिष्ठ अधिकारी म्हणून की दोघांमधला संघर्ष सोडून दोघांच्या कौशल्याचा फायदा कसा करून घ्या, है ना. तर परत हा पर्सुएशन आणि कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशनचा मुद्दा आहे. पर्सुएशन म्हणजे मन वळवणे आणि कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन म्हणजे संघर्ष सोडवणे. आणि इथं तुमच्याकडे ते स्किल आहे का हे या केस स्टडी मधून पाहतोय. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे याच्यामध्ये, तर त्या दोघांमध्ये पारदर्शकपणे आणि खुलेपणाने संवाद घडवून आणणे. आणि कशामुळे त्या दोघांमध्ये वैचारिक वाद आहे, विचार का जुळत नाहीत, कुठं जुळत नाहीत, हे जाणण्याचा प्रयत्न करा. आणि मग कॉमन ग्राउंड शोधणे. आता हे कॉमन ग्राउंड काय आहे, तर ते दोघंही या ऑफिसमध्ये कशासाठी आहे, तर प्रशासनाची उद्दिष्ट साध्य करण्यास ते कॉमन ग्राउंड आहे. मग दोघांना विचार जुळत नाहीत असं म्हटलं तर कुठंतरी त्यांनी कॉमन ग्राउंड शोधलं पाहिजे आणि एकत्र काम केलं पाहिजे, तरच कामं होतील. तर तुम्हाला लिडरशिप स्किल वापरून हे ठामपणे सांगता आलं पाहिजे की या ऑफिसमध्ये तुम्ही दोघंही ऑफिसचं काम करण्यासाठी येता, तर ऑफिसच्या उद्दिष्टासाठीच तुम्ही स्वतःचे मतभेद बाजूला ठेवता आले पाहिजे. आणि ते मतभेद शक्य झालं तर आता ह्यासाठी ना एक टेक्निक आहे, याला आपण म्हणतो जोहारी विंडो. याच्यामध्ये ना इंटरपर्सनल रिलेशनशिप वाढवायच्या कशा हे सांगितलं. ह्या टेक्निकचा तुम्ही इथं वापर करून ना. बऱ्याचदा 2 लोकांमध्ये मतभेद यासाठी असतात की ते दोघं एकमेकांना चांगलं ओळखत नाहीत. जेव्हा ह्या दोघांमध्ये संपर्क वाढेल, एकत्र काम करतील, एकमेकाला ओळखतील, तेव्हा मतभेद बाजूला सारणं सोपं होतं, संवाद वाढत जातो. प्लस आता हे 2 गट निर्माण झालेत. मग काय करायचंय, तर ह्याच्या गटातली काही लोक ह्या गटात टाकायचे, ह्याच्या गटातली काही लोक इकडे टाकायचे. मग यामुळे संवाद अजून वाढायला जागा निर्माण होते. प्लस तुम्हाला काय करायचंय, क्लिअर स्टँडर्ड्स डिफाईन करायचे, परफॉर्मन्स प्रोजेक्टसाठी टाइमलाईन द्यायचे आणि त्या फॉलो होत आहेत की नाही ह्याच्या सतत मिटिंग घ्यायची. त्यामुळे मग ते ऍक्टिव्ह राहतील. कारण तो रखडलाय, तो अजून रखडून देऊन चालणार नाही.
सो तुम्हाला क्लिअर ऑब्जेक्टिव्ह द्यायचे, क्लिअर टाइमलाईन द्यायचे, प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या निश्चित करायच्यात. आता ह्या प्रत्येकाची आपापली स्ट्रेंथ आहे. ठीक आहे. सो जिथं जिथं प्रोजेक्टमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आहे किंवा नवी आयडिया आणायची आहे तिथं ह्या माणसाला वापरा. जिथं जिथं रिस्क मॅनेजमेंट करायची आहे किंवा जिथं जिथं नियमांचं उल्लंघन होते की नाही हे पाहायचं आहे तिथं ह्या व्यक्तीचा वापर करा. अशा पद्धतीचं तुम्हाला अंडरस्टँडिंग आहे परिस्थितीचं आणि तिथं तुम्ही लिडरशिप स्किल, मोटिवेशनल स्किल, पर्सुएशन स्किल वापरू शकता हे तुम्हाला सांगायचं. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं भर जो आहे तो मानवी संवादावर द्यायचा आहे आणि मानवी संवादातून गैरसमज दूर करण्यावर द्यायचं. तर हे तुमचे स्किल टेस्ट करण्यासाठी हा केस स्टडी आहे. केस स्टडी त्यानंतरचा 11वा केस स्टडी हा एन्व्हायरमेंटल इथिक्स बद्दल आहे आणि हा महाराष्ट्रावर आधारित आहे. ठीक आहे. तर एकतर तुम्हाला पर्यावरणीय नीतीशास्त्राचे प्रमुख आयाम सांगायचे. आता हे आयाम तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट है ना, शाश्वत विकास. दुसरं इंटरजनरेशनल जस्टिस म्हणजे पिढ्यापिढ्यांमधील न्याय है ना, की एका पिढीनं दुसऱ्या पिढीसाठी काहीतरी ठेवलं पाहिजे की जे तिला चांगलं जगण्यासाठी मदत करेल. त्यानंतर बायोडायव्हर्सिटी प्रोटेक्शन है ना, म्हणजे वनस्पती प्राणी नष्ट होऊ नयेत यासाठी, किंवा ज्याला आपण म्हणूया अँथ्रोपोसेंट्रिक वर्सेस इकोसेंट्रिक फिलॉसॉफी, म्हणजे मानवाला केंद्र ठिकाणी न ठेवता इतरांनाही म्हणजे एन्व्हायरमेंटलाही केंद्र ठिकाणी ठेवून पॉलिसी धोरणं आखणं. त्यानंतर प्रोटेक्टिंग व्हल्नरेबल कम्युनिटीज. आता व्हल्नरेबल कम्युनिटीज का जास्त, कारण एक तर क्लायमेट चेंजचा किंवा एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशनचा त्यांच्यावर जास्त परिणाम होतो, प्लस त्या व्हल्नरेबल आणि मार्जिनल असल्यामुळे त्या प्रशासनावर पर्यावरणावर जास्त अवलंबून असतात आणि त्यामुळे त्या पर्यावरणाच्या ऱ्हासाला जास्त कॉन्ट्रीब्युट करतात. सो हे 5-6 एलिमेंट तुम्हाला सांगायचे. आणि त्यानंतर मग तुम्हाला महाराष्ट्रातलं स्पेसिफिक जे उदाहरण त्यांनी विचारलेलं आहे की पद्मश्री अवॉर्डी चैत्राम पवार ह्यांनी एन्व्हायरमेंटल इथिक्ससाठी जे काही योगदान दिलेलं आहे त्याच्यावर एक मोरल रिपोर्ट द्यायचं. ठीक आहे. आता चैत्राम पवार यांनी काय काम केलंय हे जोपर्यंत तुम्हाला नेमकं माहित नाही तोपर्यंत तुम्ही हे सांगू शकणार नाही. सो हा स्पेसिफिक प्रश्न आहे. धुळे जिल्ह्यामध्ये एक गाव आहे, त्या गावामध्ये चैत्राम पवार यांनी जवळजवळ 700 पेक्षा जास्त बंधारे बांधलेत आणि चरी खोदलेले आहेत. यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे वॉटर कॉन्झर्वेशन, ज्याला आपण म्हणूया जलसंवर्धन साठी मदत झालेली आहे आणि तिथल्या शेतीची उत्पादकता वाढलेली आहे. तसंच तिथं जी असमानता होती, आर्थिक असमानता, त्याच्यावर मात करायला तिथल्या गावकऱ्यांना शक्य झालेलं. तर ह्याचे वेगवेगळे एलिमेंट्स आहेत. कम्युनिटी पार्टिसिपेशन, वॉटर कॉन्झर्वेशन, तसंच प्राणी आणि पक्षी ह्यांच्या संख्येमध्ये वाढ झालेली. सो बायोडायव्हर्सिटी प्रोटेक्शन, म्हणजे मोरल रिपोर्ट देणं म्हणजे काय, ते एन्व्हायरमेंटल पॉइंट ऑफ व्ह्यू, एन्व्हायरमेंटल इथिक्स पॉइंट ऑफ व्ह्यू. तर त्यांनी केलेल्या कामाचा एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शनवर कसा परिणाम झाला, म्हणजे आता व्हल्नरेबल कम्युनिटी जे आधी गरीब होते ते आता प्रॉस्परस कसे झाले, किंवा आधी फक्त लोकांच्या कल्याणावर भर होता पण आता निसर्गाचं कल्याण कसं साधलं जात आहे, किंवा प्राणी पक्ष्यांचं बायोडायव्हर्सिटी प्रोटेक्शन कसं होत आहे, किंवा पुढच्या पिढ्यांना कसे रोजगार निर्माण झालेले आहेत, शाश्वत विकास कसा, हे सगळं कनेक्ट तुम्हाला ह्यांच्या कामाशी करायचं. सो उदाहरणांच्या थ्रू तुम्ही जे आधी जे म्हटलंय ते उदाहरणांच्या थ्रू चैत्राम पवार यांच्या कार्यामध्ये कसं दिसतं आणि त्यामुळे त्यांना मग पद्मश्री कसा देण्यात आला किंवा इतरही अवॉर्ड्स कसे देण्यात आले हे स्पेसिफिकली तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर असा एक इंटरेस्टिंग केस स्टडी आहे महाराष्ट्र स्पेसिफिक. आता शेवटचा केस स्टडी बघूया आपण. आपण एका जिल्ह्याचे अधिकारी आहात, कोणते अधिकारी हे दिलेले नाहीये. त्या जिल्ह्यातील एका दुर्गम आदिवासी गावाला मुख्य शहराशी जोडण्यासाठी उच्च गती पूल, हायस्पीड ब्रिज उभारण्याचा एक मोठा प्रकल्प सुरू आहे, पायाभूत प्रकल्प. या पुलामुळे आदिवासी समुदायाला आरोग्य सेवा, शिक्षणाच्या सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. ठीक आहे. सो हे पॉझिटिव्ह थिंग्स आहेत, ह्याला पॉझिटिव्ह म्हणून तुम्ही हायलाइट करा. मात्र या पुलाच्या बांधकामासाठी गावातील एक पवित्र सामुदायिक देवस्थान
श्राईन, ज्याला आपण श्राईन म्हणतो इंग्लिशमध्ये, स्थलांतरित करणे आवश्यक आहे. सो हे निगेटिव्ह आहे. ठीक आहे. स्थानिक आदिवासी, ज्येष्ठ आणि प्रभावशाली सामाजिक गट या प्रकल्पाला तीव्र विरोध करत आहेत. सो निगेटिव्ह आहे. त्यांना हा प्रकल्प त्यांच्या सांस्कृतिक ओळखीवर झालेला आघात वाटत आहे. सो ज्याला आपण कल्चरल आयडेंटिटी असं म्हणतो, त्याच्यावरच घाला घालतोय का हा प्रोजेक्ट, असं त्यांना वाटतंय. दरम्यान येणाऱ्या निवडणुकीपूर्वी काम पूर्ण करण्यासाठी बांधकाम कंत्राटदारावर तीव्र राजकीय दबाव आहे. सो हे पण निगेटिव्ह आहे. कंत्राटदाराने विरोध शांत करण्यासाठी गावच्या प्रमुखाला खाजगी देणगी देऊन, सो ब्राईब ज्याला आपण म्हणूयात, प्रायव्हेट डोनेशन, निगेटिव्ह केल्याच्या तक्रारी समोर आलेल्या आहेत. नैतिक मूल्यांशी तडजोड न करता हा प्रकल्प पूर्ण होईल आणि निर्माण झालेला संघर्ष सुटेल यासाठी आपण योग्य तो निर्णय घेणे आवश्यक आहे. जिल्ह्याचा अधिकारी म्हणून आपण ही परिस्थिती कशी हाताळाल. सो हे तुमचे ऑब्जेक्टिव्ह आहेत. एक, प्रकल्प पूर्ण करणे आणि संघर्ष सोडवणे. तर तुम्ही काय कराल? तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला असं म्हणायचं आहे की पूर्ण प्रकल्पाचं काम नाही थांबवणार, पण जिथं हे देवस्थानाजवळ अफेक्ट करते तिथलं तात्पुरतं थांबवेल. सो कंडिशनल रिलीफ ज्याला आपण म्हणूया, ते तुम्हाला आणायचं आहे. दुसरं, तुम्हाला संवाद साधायचा आहे. कुणाशी? जे ज्येष्ठ आहेत आदिवासी समूहातले आणि जे सामाजिक गट आहेत की जे ह्याला विरोध करतायत त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. आता या संवादातून काय होणार आहे? तर एक पर्याय शोधता येतो का बघायचा आहे. ओके, पर्याय कशाला? की त्यांच्या श्रद्धानुसार दुसऱ्या ठिकाणी श्राईन, रिच्युअल्स किंवा कर्मकांड करून हलवता येईल का, ह्याच्यावर करायचं. समजा नाही शक्य, तर मग दुसरा पर्याय काय आहे संवादातून निघणारा, की ह्या प्रकल्पाला थोडंसं ऍडजस्ट करता येईल का, म्हणजे प्रकल्पामध्ये थोडेसे बदल घडवता येईल का, आणि ते त्यांना मान्य असतील का. त्यानंतर तुम्हाला जो दबाव येतोय कंत्राटदारावर तो पण हँडल करावा लागेल. हे खरं आहे की प्रकल्प वेळेत पूर्ण झाला पाहिजे, पण तो दबाव आल्यामुळे काय होतंय, तो कंत्राटदार अनैतिक मार्गाचा वापर करत आहे. ठीक आहे, गावच्या प्रमुखाला डोनेशन देणं, ब्राईब देणं, ते तुम्हाला हँडल करता आलं पाहिजे. यासाठी वरिष्ठांशी बोलावं लागेल किंवा राजकीय नेत्यांशी बोलावं लागेल. तसंच कंत्राटदाराशी संवाद साधावा लागेल. जर त्यांनी खरोखरच असं काही केलं असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी लागेल तुम्हाला. आता सगळ्यात महत्वाचं काय आहे की इथं मॉडर्निटी आणि पारंपरिक दृष्टिकोन यामध्ये मतभेद आहे. आता मॉडर्निटी काय सांगते की आरोग्य सेवा आणि शिक्षण सुविधा देणं हे गरजेचं आहे, पण पारंपरिक दृष्टिकोन असं सांगतो की जे आपलं पवित्र स्थान आहे किंवा देवस्थान आहे त्याचंही प्रोटेक्शन करणं गरजेचं आहे. आता ह्या दोघांमध्ये जर तुम्हाला जुळवून आणायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला वृत्तीतील बदल या घटकावर भर द्यावा लागेल. आणि ही वृत्ती फक्त आदिवासींचीच बदलणं गरजेचं आहे का, तर नाही, तर इतरांची बदलणं गरजेचं आहे. कल्चरल कॉन्झर्वेशन हे पण महत्वाचं आहे, पण मॉडर्निटी आणणं हेही महत्वाचं आहे. मग तुम्ही इथं काय कराल, तर ह्या दोन्ही पर्यायांचा विचार कराल आणि ह्यातून काय तुम्हाला तिथं समुदायाला मान्य असेल आणि प्रकल्पासाठी फिजिबल आणि प्रॅक्टिकल असेल ते दोन्ही तुम्ही कराल. किंवा ते देवस्थान न हलवता काही वेगळा मार्ग काढून तिथूनच समजा फ्लायओव्हर असेल किंवा ओव्हरहेड काहीतरी असेल असं काही करता येईल का, हे पण तुम्हाला तिथं विचार. सो इथं इनोव्हेशनला थोडासा वाव आहे. तसंच ऍटिट्यूड बद्दलचं नॉलेज, तसंच भावनिक बुद्धिमत्ते बद्दलचं नॉलेज हेही सांगायला तुम्हाला वाव आहे. पण तुम्हाला असं सांगायचं की तुम्ही दोन्हीचा प्रयत्न कराल. यू विल नॉट डू वन ऍट द कॉस्ट ऑफ अदर, कारण त्यांना असे अधिकारी हवेत की जे अशा पद्धतीचा संघर्ष समतोलपणे हाताळतील. कारण इथं आदिवासी समूह किंवा गावकरी अनैतिक काही करत नाही, ते त्यांची कल्चरल जी आयडेंटिटी आहे किंवा सांस्कृतिक ओळख आहे ते जपण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अधिकाऱ्यांनी त्याला कडक किंवा स्ट्रिक्ट विरोध करू नये, ते सांभाळतच आधुनिकता आणली पाहिजे अशी सध्या प्रशासनाची गरज आहे. सो तुम्हाला ते स्किल आहे हे तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. ठीक आहे. आता एकंदरीतच तुम्ही जर हा पेपर बघितला असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे केस स्टडी फार लेंदी नव्हते, शॉर्ट होते. फक्त काही प्रश्न अनएक्सपेक्टेड होते की जिथं स्पेसिफिक नॉलेज असणं गरजेचं आहे, पण बहुतांश प्रश्न
हे अपेक्षित होते. म्हणजे काही प्रश्न तर सिलेबस मधले एलिमेंट जसेचे तसे घेऊन फ्रेम केलेले. सो हा पेपर तुलनेने तसा सोपा आहे, 1-2 प्रश्न अपवाद वगळता, आणि ह्याच्यामध्ये हायएस्ट स्कोर आणायला विद्यार्थ्यांना चान्स आहे. सो आय थिंक ज्यांनी हा पेपर चांगला सोडवलाय दे कॅन होप फॉर द बेटर स्कोर. आणि ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू. तुमच्या काही स्पेसिफिक क्वेरीज असतील स्पेसिफिक प्रश्नाबद्दल, यू नो वेअर टू रिच अस. खाली नंबर दिलेला आहे युनिक अकॅडमीचा, तिथं तुम्ही आम्हाला रिच आउट करू शकता आणि तुम्ही तुमचे डाऊट सॉल्व्ह करून घेऊ शकता. तसंच अनएक्सपेक्टेड प्रश्न जे येतात त्याला कसं हाताळायचं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, किंवा त्याचा संबंध करंट अफेअरशी कसा लावायचा हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर युनिकने एक टेलिग्राम चॅनल सुरू केलेलं आहे, त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. त्याचं नाव आहे युनिक इथिक्स डिस्कशन ग्रुप, ज्याच्यावर आपण इथिक्स रिलेटेड करंट अफेअर आणि इथिक्स रिलेटेड करंट न्यूज आपण स्वतः शेअर करत असतो, आणि त्याचा मेन एक्झाम सिलेबसशी काय संबंध आहे हेही एक्झॅक्टली सांगत असतो. सो मेक युअर प्रिपरेशन कॉम्प्रिहेन्सिव्ह. फक्त निवडक पुस्तकं, निवडक रिसोर्सेसवर डिपेंड नका राहू. हा पहिला पेपर होता म्हणून स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न येण्याची शक्यता जास्त होती, की जी झाली. पण गोईंग अहेड याची काठीण्य पातळी वाढणे शक्यता आहे, आणि महाराष्ट्र स्पेसिफिक ही तुम्हाला थोडंसं वाचायचं आहे, आणि विशेषतः करंट अफेअर मधून. यू डोंट नीड एनी स्पेसिफिक बुक्स. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला या पेपरमध्ये जाणवलं असेल युपीएससीच्या तुलनेने, की कोर्ट बेस्ड प्रश्न अजिबात नव्हते. म्हणजे युपीएससी मध्ये दरवर्षी 3 सुविचारणारा प्रश्न येतात, पण ह्या वर्षी पहिलाच पेपर होता आणि त्यांनी युपीएससीला एक्झॅक्टली कॉपी केलेलं नाही या बाबतीत. सो एकही कोर्ट बेस नाही, पण गोईंग हेड तेही येऊ शकतात. सो तुम्हाला सगळ्या पॉसिबिलिटीजला ओपन राहायचं आहे, आणि इथिक्सचा असा अभ्यास करायचा आहे की तो दोन्हीकडे, युपीएससी आणि एमपीएससी दोन्हीकडेही उपयोगी पडेल. सो दॅट्स इट गाईज. तुम्हाला काही शंका असतील तर रीच आउट टू अस. दॅट्स इट. थँक्स फॉर युअर पेशन्स लिसनिंग.